हा 9:15 ते 10च्या दरम्यान हा अपघात झालेला आहे। नारायणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमधला अपघात आहे। या ठिकाणी नाशिक बाजूकडून पुणे बाजूकडे जाणारी ब्रेकडाऊन एस टी महामंडळाची बस ही रोडच्या पांढऱ्या पट्ट्याच्या खाली पुण्याच्या दिशेने तोंड करून उभी होती आणि मॅक्स म्हणून टाटाची एक गाडी आहे ओमनी टाईप, त्याच्यामध्ये पॅसेंजर काही लेबर्स असे बसून तो आळेफाट्याकडून नारायणगावच्या दिशेने येत होता। त्याच्या मागून नाशिक बाजूकडून पुणे बाजूकडे जाणारी जी आयशियर गाडी आहे, हरियाणा पासिंगची गाडी आहे, त्यांनी त्या मॅक्स गाडीला धडक मारली। धडक मारल्यानंतर ती गाडी बसच्या मागच्या बाजूला जाऊन आदळली आहे। त्यामध्ये 4 महिला आणि 4 पुरुष आणि एक 2 वर्षाचं बाळ हे एक्सपायर झालेलं आहे, फेटल झालेलं आहे, मयत आहेत, अपघाती मृत्यू झालेला आहे दुर्दैवाने। परंतु जो काही हरियाणाचा ड्रायव्हर आहे त्यांनी अपघात झाल्यानंतर वास्तविक होता तिथे थांबायला पाहिजे होतं, तो न थांबता पुण्या बाजूच्या दिशेला जाऊन त्यांनी रस्त्याच्या कडेला गाडी लावलेली आहे आणि तो पळून गेलेला आहे। त्या हरियाणाचा जो जी गाडी आहे त्या मालकाचा पत्ता, फोन नंबर वगैरे सगळं मिळालेलं आहे, त्याच्याशी संपर्क करत आहोत, परंतु बिझी आहे। त्याच्यानंतर त्या ड्रायव्हरचं नाव पत्ता मिळेल आणि त्यानंतर योग्य ती कारवाई करीत आहोत। नाही, आता एस टी महामंडळाची चूक अशी म्हणता येणार नाही, ती ब्रेकडाऊन झालेली आहे। रस्त्याचा सुरक्षिततेचा जो पट्टा आहे इथं तुम्ही दिसतोय, दाखवा तुम्ही पट्टा, या पट्ट्याच्या खालच्या बाजूला उभी गाडी आहे, त्याचे फोटोग्राफ्स मिळालेले आहेत। ती ब्रेकडाऊन गाडी होती आणि त्या ठिकाणी कंडक्टर ड्रायव्हरसुद्धा होते, परंतु ज्या गाड्या काही येत होत्या नाशिक बाजूकडून पुणे बाजूकडे, त्या गाडीला मागून धडक आयशरनी मारल्यामुळं हा मोठा अपघात झालेला आहे। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।